नमस्कार, मी देवेंद्र इंगळे, कोल्हापूर. एक इतिहासप्रेमी आणि समाजात ज्या काही पॉझिटिव्ह गोष्टी घडतात त्याच्याविषयी अभ्यास करणारा आणि इतर लोकांना त्या गोष्टी शेअर करणारा व्यक्ती. आज आपण जे बोलणार आहोत तो एक वेब सिरीज आहे आणि ती वेब सिरीज महाराष्ट्राविषयी आहे. ही वेब सिरीज याचं नाव आहे अभिमानास्पद महाराष्ट्र. स्वयं टॉक्सनी निर्माण केलेली आणि यूट्यूबवर याचं प्रसारण आहे. पहिला जो एपिसोड आहे तो येवल्याबद्दल आहे. येवल्यामधली पैठणी. इथं जे आहेत कापसे यांनी जवळजवळ मतिमंद अशा 700 मुलांना घेऊन ही पैठणीचं प्रोडक्शन सुरू केलेलं आहे. या मुलांना राहायची सोय पण इथं केलेली आहे. असा हा पहिला एपिसोड, अतिशय उत्कृष्ट असा. दुसरा एपिसोड जो आहे तो आहे नाशिक बद्दल. नाशिकमध्ये सह्याद्री ॲग्रो फार्म्स म्हणून विलास शिंदे यांनी निर्माण केलेली संस्था. या संस्थेमध्ये जवळजवळ 700 शेतकऱ्यांना एकत्र आणून यांनी हे सह्याद्री ॲग्रो फार्म्स निर्माण केले. आणि याच्यामध्ये आपण जे बी मातीमध्ये रोवतो तिथून फिनिश प्रॉडक्ट आणि प्रॉडक्टचं जे काही आणि पुढचे प्रॉडक्ट आहेत ते सगळे निर्माण करणारी ही संस्था. तिसरा एपिसोड जो आहे तो मिरज जिथं आपण जे वाद्यवृंद असतात त्याचं माहेरघर समजलं जातं. मिरजमध्ये जे सतार मेकर आहेत, जे तंबोरा मेकर आहेत यांच्याविषयी माहिती स्वतः राहुल देशपांडे यांनी सांगितलेली आहे. आणि शेवटचा जो एपिसोड आहे तो म्हणजे नागझरा जंगलामध्ये आपले पुरंदरे काका जे आहेत त्यांच्यावर आहे, जिथं ते प्राणी, पशु, पक्षी आणि झाडं यांच्याविषयी ते माहिती सांगतात. ते स्वतः तिथं राहतात नागझरा जंगलामध्ये आणि फोटोग्राफी करतात आणि त्याच्याबद्दलची माहिती या चौथ्या एपिसोडमध्ये. हे चारही एपिसोड जे आहेत ते अतिशय प्रेरणादायी आहेत. आता हल्ली ज्या घडामोडी घडतात त्याच्यामध्ये हे 4 एपिसोड महाराष्ट्राविषयी अतिशय प्रेरणादायी अशा 4 वेगवेगळ्या गोष्टी आहेत ज्या प्रत्येक महाराष्ट्राने तर पाहिल्याच पाहिजेत. पण भारतातल्या अन्य नागरिकांनी, मी तर म्हणतोय जगातल्या सगळ्यांनी बघितल्या पाहिजेत की आधुनिक काळात सुद्धा असे 4 वेगवेगळे हिरोज जे आहेत ते कशा पद्धतीनं एक नवीन विश्व निर्माण करतात आणि आपल्या सर्वांना प्रेरणादायी ठरतात. जय हिंद.